श्री गणपती स्वरूप आणि महत्व. श्री गणेश, ज्यांना गणपती, विनायक, एकदंत आणि अनेक नावांनी ओळखले जाते, हे हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजनाने होते, कारण ते विघ्नहर्ता, अडथळे दूर करणारे आणि सुखकर्ता, सुख देणारे मानले जातात. गणपतीचं स्वरूप आणि प्रतिकात्मकता. गजमुख, हत्तीचे मुख, हे बुद्धी, ज्ञान आणि प्रचंड सामर्थ्याचे प्रतीक आहे. हत्तीची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि ते मोठे अडथळेही पार करू शकतात. एक दात हा त्यांचा तुटलेला दात आहे. असे मानले जाते की त्यांनी स्वतःच्या एका दाताने महाभारताची कथा लिहिली. हे त्याग आणि ज्ञानासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्याची तयारी दर्शवते. लंबोदर, मोठे पोट, हे विश्वाचे प्रतीक आहे, ज्यामध्ये सर्व ब्रह्मांड सामावलेले आहे. हे उदारता आणि सर्व काही आत्मसात करण्याची क्षमता दर्शवते. चार हात, हे चार दिशांचे आणि चार वेदांचे प्रतीक आहेत. वरदहस्त, अभय मुद्रा, हा हात आशीर्वाद देतो आणि भक्तांना संरक्षण देतो. पाश, फास, हा फास जगाच्या मोहमायेतून बाहेर काढण्यास मदत करतो. अंकुश, गोफण, हा अंकुश वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे. मोदक लाडू, हा मोदक ज्ञानाचे फळ आणि आनंद दर्शवतो, जो ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्यांना मिळतो. गणपतीच्या काही प्रमुख गोष्टी. विघ्नहर्ता. गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात कारण ते कोणत्याही कामातील अडथळे दूर करतात. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजनाने होते. बुद्धीची देवता. ते बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत. विद्यार्थी आणि ज्ञानाच्या साधकांनी त्यांची विशेष पूजा करावी. मूषक. उंदीर, गणपतीचे वाहन मूषक आहे. उंदीर अतिशय वेगवान आणि चंचल असतो, जो मनाची अस्थिरता दर्शवतो. गणपती त्यावर नियंत्रण ठेवतात, याचा अर्थ ते मनाला स्थिर करून ज्ञान प्राप्त करण्यास मदत करतात. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव आहे. हा उत्सव भाद्रपद महिन्यात येतो, ज्यात गणपतीचे भक्त 10 दिवस त्यांची पूजा करतात. हा उत्सव महाराष्ट्रात खूप उत्साहात साजरा होतो. श्री गणपतीची कथा. गणपतीची उत्पत्ती. एका कथेनुसार देवी पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून गणपतीला तयार केले आणि त्यांना आपल्या संरक्षणासाठी द्वारपाल म्हणून उभे केले. जेव्हा भगवान शंकर घरी परतले, तेव्हा गणपतीने त्यांना आत जाण्यापासून रोखले. त्यामुळे क्रोधित होऊन शिवाने गणपतीचे शिर धडापासून वेगळे केले. नंतर पार्वतीच्या दुःखाने शिवाने एका हत्तीचे शिर गणपतीच्या धडावर लावून त्यांना पुन्हा जिवंत केले आणि गणपती म्हणजेच गणांचा प्रमुख म्हणून घोषित केले. चंद्राला शाप. गणपती जेव्हा मोदक खाऊन जात होते, तेव्हा त्यांना पाहून चंद्र हसला. त्यामुळे गणपतीने चंद्राला शाप दिला की जो कोणी चंद्राला चतुर्थीच्या दिवशी पाहेल त्याला कलंक लागेल. यामुळे आजही गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहण्यास लोक टाळतात. श्री गणेश हे एक असे दैवत आहेत, जे बुद्धी, समृद्धी आणि यशाचे प्रतीक आहेत. त्यांच्या पूजनाने जीवनात सुखशांती येते आणि अडथळे दूर होतात.